इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाची भाषा नव्यानं शिकायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, आज इथे रंगणार आहे ग्रामसभा आणि आजच्या ग्रामसभेचा विषय आहे क्षमा। चला बघूया आज इथे कोण कोणाला नेमकं कशासाठी क्षमा करता येते तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना। अरे काय घडलंच नाही हो सांगते हो मास्तरांनो असं मध्येच कित्याक बोलावला असता तरी सांगा। नाही माझ्या घरी बारक्याक ताप इलो माका घरी जाऊचा। काकीनू तुम्ही काय बारक्याला तव्यावर चपाती बनवून भाजताव काय? बघा त्यात आपल्याला कसा असतो सुरुवातीला सांगतात सगळं। चिकू थोबडावतलय माझ्या बारक्याबद्दल एक शब्द पण ऐकून घेऊचा नाही सांगून ठेवतोय। चिकू जरा शांत राहा मास्तरांनो कित्या बोलवलं एवढ्या घाई घाईत? एवढ्या घाई घाईत मका फुल पण गावणार नाही म्हणून जास्वंदीचं फुल लावून इलं होयचं। सांगतो सांगतो कोको सांगतो काय झालेलं आहे। आज आहे 7 जुलै म्हणजे काय तर वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे। अच्छा ह्याच काय हा काय नवीन आता? वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे म्हणजे जागतिक क्षमा दिन। अच्छा अच्छा पांडू दादाची लेख ती क्षमा गेल्या महिन्यात लग्न झाला ती नाही पम्या, रे मुलींचे विषय नाही चाललेत। नाही ना क्षमा क्षमा नाही क्षमा। हा हा ती नाही रे ही वेगळी आहे। काय काय माहितीये तुम्हाला कोणाबद्दल बोलतोय मी? क्षमा म्हणजे माफी दया माफी माफी हा, हा, हा. हा. तर आज आहे वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे म्हणजे जागतिक क्षमा दिन। हल्ली जगात जे काही युद्ध सुरू आहेत लढाया सुरू आहेत एक देश दुसऱ्या देशावरती आक्रमण करतो बॉम्ब फेकतो युद्ध सुरू करतो हे सगळं कशातून सुरू होतं? बॉम्ब मधून सुरू नाही हेवी दाव्यांमधून सुरू होतं ना। राग रुसवे जे असतात द्वेष इतका पसरला गेलाय ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वाढतायत लोक आपली मूळ वृत्तीच विसरायला लागलेले आहेत। इतर प्राण्यांपासून आपण मानवजात वेगळी का आहे? कारण आपल्यात एक अत्यंत महत्वाचा गुण आहे तो म्हणजे माणुसकी। आपण दयावान असणं आपण एखाद्याला माफ करणं हे आपण विसरूनच गेलेलो आहोत। प्रत्येक जण मनात काही ना काहीतरी कुठला ना कुठला तरी राग जपून ठेवतो कोणा ना कोणाबद्दल तरी काहीतरी वाईट विचार मनात ठेवत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचा निचरा करायला हवा की नाही? तो निचरा आपण कसा करतो ह्या भावनांचा निचरा आपण कसा करतो तर आपण समोरच्याची माफी मागायला हवी। ज्याने माफी मागितलीये जो दुखावला गेलाय त्याने सुद्धा ज्याने माफी मागितलीये त्याला माफ करायला हवं। कारण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा देखील मोठा असतो की नाही? पण हल्ली ते होतच नाही आणि म्हणून 7 जुलैला जो वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे असतो तो आजपासून आपण आपल्या गावात सुद्धा साजरा करायचा। बरोबर की नाही? जे काही जुनं झालेलं आहे ते सगळं विसरायचं नव्याने मैत्री करायची आणि पुढे जायचं। पण त्यानं काय होणार मास्तर? त्याने काय होणार म्हणजे गावागावातली भांडणं मिटतील। आता आपल्या आणि शेजारच्या गावचं काहीतरी आहे ना भांडण संबंध सुधारतील। आणि महत्वाचं म्हणजे तंटामुक्त गाव या अभियानात आपल्याला कदाचित प्रथम क्रमांक मिळेल। पण मास्तर आपण ते संक्रांतीला बोलतोच की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। सकाळी बोलतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला संध्याकाळी पतंगी कापल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसता तुम्ही। मास्तरांनो तुम्ही आता बोलला ते बाजूच्या गावाबरोबर भांडणं मिटवायचे आहेत आणि मकर संक्रांतीचं पण बोलले तर नेहमी तुमच्या नेतृत्वाखाली आपण काय ना काहीतरी मोहिमा राबवतो बरोबर आहे? तर ह्या मकर संक्रांतीला आपण शेजारच्या गावात जाऊन सरपंच घ्या आणि गोड गोड बोला अशी मोहीम राबवली तर म्हणजे काय आहे शेजारच्या गावावरची भांडणं पण मिटतील आणि आपल्या गावातला हा सोनपापडीचा नको असलेला डबा पण देता येईल। सोनपापडी आहे नाही नाही तुम्ही फक्त डबात आतली सोनपापडी एक्सपायर झालेली आहे। बरोबर काय पण बोलत नाही तुम्ही माझ्याकडे कसं आहे माझा काय संबंध आहे? तुमचाच संबंध आहे शेजारच्या गावावर भांडणं तुम्ही केली हेच नाही करायचंय आपल्याला। त्यांना पण सांगा सॉरी हेच समजावतोय की नाही हीच भांडणं नको आहेत हेच हेवे दावे नको आहेत एकमेकांबद्दल हे जे काही विचार तुम्ही करता हे जे काही राग रुसवे आहेत ते सोडा आता। हा महत्वाचा दिवस आहे कळतंय का तुम्हाला?
आपल्या आयुष्यात जगण्याचा एकच मूलमंत्र असायला हवा, तो म्हणजे फॉरगेट अँड फॉरगिव्ह. काय म्हणालो मी? मलमूत्र. मूलमंत्र म्हणालो मी. मग मी काय बोलते? काय शांत राहा जरा. सरपंच, फॉरगेट अँड फॉरगिव्ह म्हणजे आधी लक्षात घ्या याचा अर्थ काय. फॉरगेट अँड फॉरगिव्ह म्हणजे विसरा आणि माफ करा. तुम्ही बोलताय विसरा, पण आम्ही इकडे विसराव तिकडे ते माईक वरून शिव्या का घालतात मग आम्हाला? विसरा म्हणजे वाक्य विसरा नव्हे. विसरा म्हणजे ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्या विसरा. वाक्य पण सगळी वाईट असतात, डोक्यात येतच नाही, तर आम्ही काय करायचं? सावकाश. ते काय या माणसाला गप करा. वाक्य वाईट नसतात. तुमचं पाठांतर होत नाही ते सांगा. नाही तर काय कोण बोललं माझे पाठांतर होत नाही? गप्पा बसा. हा, कोण नाही बोलत ते सांगा. ते गप्पा बसा शिकवा. मुळात हे लक्षात घ्या, ज्या काही वाईट गोष्टी झालेल्या आहेत त्या विसरा, समोरच्याला माफ करा आणि पुढे चला. माफी मागायला शिका. मास्तर मी कोणाची माफी बी मागणार नाही. का? हे बघा आपण जी काय करतोय सगळे छाती ठोकपणी करतोय, त्यामुळे आपण कवा चुकत बी नाही आणि कुणाच्या बापासमोर झुकत बी नाही. सावत्या, यमक म्हणून छान, वृत्ती म्हणून घाण. अहंकार झाला हा. बरोबर. मग हा गर्व झाला. लक्षात घे, गर्वाचं घर कुठे असतं? देवला जवळ. गुरुवाचं नाही, गर्वाचं. मास्तरांनो, गर्वाचं घर खाली असतं. मी काय म्हणतो ही लाल मिरची एकदा या पोपटाला खायला द्या ना. हे गप्प बसा. एवढी साधी मन माहित नाही तुम्हाला? थांबा रे, थांबा. महत्वाचं सांगतोय. आणि मी काय पोपट आहे मग त्याला कानपाट फोडी ना? इतक्या उशिरा कळतंय तुम्हाला तो पोपट म्हणायला झाड ना ढोपर काढून पुढे मारल एकदा. थांबा जरा, शांत बसा. शांत व्हा. महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया का आपण? हा चला महत्वाचं. सावत्या, काय गैर आहे मला सांग. आपण जर चूक असू, आपली जर चूक झालेली असेल तर झुकण्यात काय गैर आहे? पण मी चुकलोच नाही तर मग असं आपल्याला वाटतं. प्रत्येकाला हेच वाटत असतं की मी चुकीचा नाही, समोरचा चुकीचा आहे. पण कधीतरी एकमेकांशी बोला, बरोबर आहे. त्याला माफ करा. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचा तो अभंग माहिती आहे ना? नाही मला नाही माहित. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. हा अभंग माहिती आहे ना? मग आधी का नाही म्हणालात? तुम्ही तो म्हणालात ना अभंग, तो आम्हाला थोडी माहितीच असणार आहे. हा अभंग आम्हाला माहिती आहे. अरे मग आधी पूर्ण ऐकायचं. मी हाच अभंग म्हणत होतो मोरे. मग अर्थ काय? महापुरे झाडे जाती तिथे लवाळी वाचती म्हणजे काय? मोठी मोठी जेव्हा संकट येतात तेव्हा ज्यांच्या अंगी ताठरपणा असतो, ज्यांच्या अंगी गर्व असतो, अहंकार असतो, अशी मोठी मोठी माणसं मोडून पडतात. त्यांचा तग नाही राहत तिथे. पण जी माणसं विनयशील असतात, नम्र असतात, ज्यांच्या अंगी लवचिकता असते, अशी लव्हाळी सुद्धा टिकून राहतात या मोठ्या मोठ्या संकटांमध्ये. लव्हाळी म्हणजे काय? गवत असतं की नाही? शेवाल. उभं शेवाल. बरोबर. गवत तेच म्हणालो मी. तेच. तर आपण कसं असलं पाहिजे? लव्हाळ्यांसारखं असलं पाहिजे की नाही? कडक नाही बघायचा. हा. तर माझं तेच म्हणणं होतं, आजचा दिवस आपण सत्कारणी लावूया आणि आपल्या गावात सुद्धा वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे साजरा करूया. जर कोणाला कोणाची माफी मागायची असेल तर ती मागून घ्या. मास्तर, मला माफी मागायची. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बघण्यासाठी. ही वृत्ती अत्यंत महत्वाची. तो पुढाकार घेतोय. छान, कौतुक आहे. कोणाची माफी मागायची आहे? मला सरपंचांची माफी मागायची. माझी काही चला मागतो केलं मागतो आधी ऐकून घ्या ना कशासाठी माफी. सॉरी बोला बाबा काय? सरपंचानू, हा. मागे तुम्ही झोपल्यानंतर रात्री तुमचा आवडता कोंबडा रात्री 2 वाजता बांग द्यायचा आठवतोय काय? अरे हो रे, तो वसारा. अरे म्हणजे माझी झोप पण व्हायची. तो कोंबडा आरवायचाच. मला वाटलं सकाळ झाली. मी लागेच गोठ्यात जायचो म्हैसीचं दूध काढायला, पण ती वसाडी दूध द्यायची नाही, लात मारायची. कारण तो रेडा होता. येडाय काय रे? रेड्याचं दूध काढायला वाचाड्या? मला माहित आहे माझी म्हस आहे ना, उजडल्याशिवाय दूध देणारच नाही. मग मी घड्याळ बघायचो, तो रात्रीचे 2 वाजलेले. पण मला कळायचं नाही की माझा हा कोंबडा रात्रीचा 2 वाजता का करतो. कारण तिकडे मी यायचो रात्री. तू कशाला यायचो बसाऱ्या? मी काय करायचो सरपंचानू, आमच्याकडे तर हंडीचा बल्ब आहे माहिती ना, त्या घेऊन यायचो मी रात्रीचा. आणि तुम्ही त्या शिबाडक्या खाली कोंबड्या ठेवता बघा. शिवडा काय असते? डालग पुराड असतं ना. काय त्याचं काय? त्यात तुमचा आवडता कोंबडा आहे ना, त्याच्या डोक्यावर ठेवायचो तो बल्ब.
तर त्याला वाटतं सूर्य डोक्यावर आला की का अरे मलाच उशीर झालाय बांग द्यायला आणि लगेच तो 2 वाजता बांग देऊन टाकायचा काय झाली? करतोस का तू वाचाड्या असं करतोस तू वाचाड्या नाही म्हणजे हे करायचो पण पुढे अजून पण करायचो गोष्टी काय? सगळे शिबाडकी वर करायचो सगळ्या कोंबड्या बाहेर काढून टाकायचो मग तुम्ही रात्रीचं कोंबड्या पकडताना असं दिसायचो माहिती अख्ख्या गावात रात्री 2 वाजता कोंबड्या पकडणारा सरपंच मी एकट्यानं बघितलाय ए, वाचाड्या तुला काय अक्कल बिकल काय लाज वाटायला पाहिजे वाचाड्या तू हे असं करशील ही तुझ्या अंगात मस्ती वाचाड्या मी चांगला मूड मध्ये यायचो म्हणजे झोपायच्या मूड मध्ये यायचो डोला लागला रे लागला का तो वाचाडा बांग द्यायचा माहिती मी बायकोला बोलला ह्याचा आज रस्सा कर वाचाड्याचा रात्री 2 वाजता कशाला करायचंय वाचाड्याला हो सरपंच हो वाचाड्या, कुठं फेडशील हे सगळं हा, बने तू यांना जागवण्यासाठी रात्रीचा स्वतःही जागा राहायचास आवडलंय माझ्या याची काय करायचं बने तुझं माफी माग त्यांची सरपंचानू मला मोठ्या मनानं माफ करावं माफ करा बघा हे बरोबर नाही छोट्या मनानं माफ केलेलं मोठ्या मनानं करायला सांगा आम्ही जर प्रथा पाळतोय की नाही प्रामाणिकपणे माफी मागतो हे असं नाही हे असं बरोबर नाही, मोठ्या नाही. मनानं बरोबर माफी नाही. मागा. बरोबर आहे की नाही? थांबा थांबा सरपंच वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे आहे हा. करा माफी करा मोठ्या मनाने म्हणा त्याला नीट नीट म्हणा बने मी तुला माफ केला असं म्हणा बने तुला माफ केला आय लव्ह चल पुढचा कशाला बोलताय आय लव्ह यू कशाला बोलताय मी तुमची बायको आहे फक्त माफ केला बोलायला आय लव्ह यू कशाला अरे जस्ट एक प्रेमाने असं बोललो कशाला प्रेमाने बोलताव आमच्या बायका आहेत आमच्यावर प्रेम करायला जेवढं सांगितलं तेवढंच करा साडी पडली तो अंडाव आज फर्ग्युसन डे आहे ना मग काय काय झालं तो म्हणला अरे कुठला फॉरगिव्हसन डे ए 7 जुलै काय आहे ना आजचा? फॉरगिव्हनेस डे फॉरगिव्हसन नाही फॉरगिव्हनेस हा येईल संध्याकाळपर्यंत हा हरकत नाही हा. आता तू माफी मागितलेली आहेस तुम्ही सुद्धा माफ केलेला आहे केलंय माफ चल हा हा विषय इथेच संपला हा. याच्यावरून आता कोणी राग रुसवा मनात धरायचा नाही अजिबात नाही हं. बाकी कोणी आहे गावात ज्याला कोणाची माफी मागायची आहे मास्तरांनू हा पम्या माफी मागायची आहे. कोणाची सरपंचांची तू पण माझ्यावर चालास बस अरे माफी मागायची आहे म्हणून आपले खुल्या मनाने माफी मागतो बर बर पण कशासाठी माफी मागायची आहे सरपंचानू तुम्ही मागं माहितीये विहिरीवर आंघोळीला यायचा विहिरीवर आंघोळ कर म्हणे जाम मजा येते आंघोळ मग सगळी चाललंय उघडं उघडी तुमची सगळी आंघोळ आटपली की तुम्ही शेवटचा तांब्या घ्यायचा आणि सगळा फेस व्हायचा हो हो माहिती आहे ना अरे हो मला वाटायचं तिच्या आतल्या भुताटकी कुठून आली एवढा फेस कसा येतो नाही बुटाटकी नाही तुमच्या शेवटच्या तांब्यात मिक्स शॅम्पू टाकायचो तू शॅम्पू टाकायचा हा म्हणजे तू मजा येडायस का वाचाड्या मला वाटायचं भुताटकी आली कुठून एवढा फेस कसा येतोय 3.5 तास मी आंघोळ करत होतो वाचाड्या अरे तरी बोलतोय एवढा कसा फेस आला एवढा साबण कुठून टाकला मला भेटला सारखं धुतोय वाचाड्या तो टॅटू माझा पुसट झाला माहिती आहे वाचाड्यानो टॅटू पुसट झाला माझा तुमच्या अंगावर टॅटू आहे आम्हाला कधी दाखवलं नाही तो बघा बघू दे तरी. कानफार फुरून वाचाड्या आता हाय तो राहिलाय काय एवढा फेस झाला इथं छातीवर काढला होता विंचरचा टॅटू तो वाचाड्या फेसने हलू हलू डायरेक्ट बेंबीत गेला एवढा तो घसरला त्या साबणावरती बापरे. म्हणजे आता आता लोकांनी बोललं बाबा तुझा तो टॅटू दाखव मी काय दाखवू वाचाड्यानो हो हो बरोबर आहे सरपंचानू तुम्हाला होणारा त्रास आम्हाला कळतोय मज्जा तर येते पण त्रास आम्हाला त्रास आम्हाला कळलेला आणि म्हणून मी तुमची आपलं एक काय ते म्हणतात ते सरपंच महोदय मोठ्या मनाने मी माफी मागतो वाचाड्याला माफ नाही करणार वाचाड्यानो सरपंच टॅटू माझा गेला माहिती काय बेंबीत आता काय करायचं सरपंच आता त्याने माफी मागितलेली आहे ना, माफ करून टाका त्याला एका केलं माफ झाले मास्तरानू तुम्ही काय सांगितलं परंपरा आहे आज काय तो वर्ल्ड तो काय तो डे आहे Forgiveness day आहे. हा तुम्ही सांगितलं आपण ती परंपरा पाळायची आमची तरुण पिढी परंपरा पाळते हे जुनी पिढी काय नाहीतर काय? माफ करते हे काय मोठ्या मनाने माफ करायला सांगा आता आम्ही पण ते पाळणार नाही काय सांगतो नाही, तुम्हाला नाही, थांब, 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 थांबा थांबा चले मोठ्या मनाने केलं माफ चाल हे काय माफ करा माफ करा आज मोठ्या मनाने. फुरसुंडी डे आहे हे सगळं 7 जुलै कुठला फुरसुंडी डे फॉरगिव्हनेस डे आहे हा तोच हा. थांबा ना मोरे थांबा माफ करा हा करा माफ करा आहे बाबा केलं तुला माफ चाल हा. असं नका ना नीट प्रेमाने करा ना पण एवढा त्रास झाला त्याने मागितली की नाही माफी हा, ठीक आहे, त्याला माफ केली. छान छान असं हसत हसत म्हणा की मी तुला माफ केलं माफ केलं
झालेलं आहे तुमचं सुद्धा मिटलेलं आहे. आता महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. हा पहिला टप्पा होता, हाही महत्वाचा होता, पण अत्यंत महत्वाचा टप्पा माफ करणं. सरपंचांकडे पहा, त्यांनी कसं सगळ्यांना माफ केलं. म्हणजे आपल्या गावात सगळ्यात मोठ्या मनाचा माणूस कोण, तर सरपंच आहे. सरपंच तुम्ही इतक्या चुका केल्या पण त्यांनी माफ केलं. तुम्ही परत कराल तर कान फार फुटून हो जाते. हो सर काय होतं लक्षात घ्या. बऱ्याचदा असं होतं की अनावधानाने आपण समोरच्याला दुखावून जातो आणि आपल्याला त्याची कल्पना नसते. बरोबर. पण समोरचा जो दुखावला गेलाय त्याला त्याची जाणीव असते. तर त्याने स्वतःहून पुढे या आणि त्याने ज्याच्याकडून दुखावले गेलात त्याला मोठ्या मनाने माफ करा. त्याला त्याची जाणीव करून द्या की बाबा तू असं असं वागलास, त्याच्यामुळे मला दुःख झालं, मी रुसलो, मला वाईट वाटलं, पण आता मी तुला माफ करतो. समोरच्याने ज्याने त्याला दुखावलंय त्याने सुद्धा मोठ्या मनाने माफी मागा. हा अच्छा मला माफ करायचे. कोणाला माफ करायचंय तुला? कोणाला? तर माझ्यावरच आहे सगळे. अरुण कदम नावाचा आपल्या गावात अत्यंत निर्लज्ज, निकृष्ट, नल्ला सरपंच आहे, ज्यानं आपल्या गावाची वाट लावलेली आहे, उकिरडा केलाय आपल्या गावाचा. बरं त्यांच्याबद्दल मनात राग न ठेवता निर्लज्ज माणसाला मोठ्या मनानं माफ केलं मी. वा मस्त. अरे काय फालतूगिरी झाली. माफ केलं काय? नल्ला बोललाय तो वाचाडा. नल्ला बोललाय तो. नाही पण माफ पण ती करतो. बरोबरच काय? ती बरोबरच बोलली पण माफ केलं का नाही? हा बरोबर सावतेचं बरोबर आहे. याला ह्याला काय अर्थ आहे? काय सरपंचानो त्याचं बरोबर आहे. त्याने माफ केलं ना तुम्हाला. माफ केलंय मी. मला पण माफ करायचं तुम्हाला. मला मोठ्या मनाने तुम्हाला माफ करायचं आहे. मी सांगतो का ते. हा, काय? मला सांगा, आपल्या गावात बुलेट ट्रेन आतापर्यंत यायला पाहिजे होती की नको? पाहिजे होती. बुलेट ट्रेन यायला पाहिजे ना? मुद्दा आहे. आणि ही सगळी जबाबदारी कोणाची होती? या माणसाची ना. पण या माणसानं आजपर्यंत बुलेट ट्रेन आणले का आपल्या गावात? आहे ना. नाही. तरी पण मी त्याला मोठ्या मनाला माफ करतो. वा वा बने वा ए, वा. वाछाड्या, बुलेट ट्रेन काय साधी ट्रेन येत नाही आपल्या गावाला. अरे ग्रामसभेच्या दिवशी फक्त 7 लोक येतात. बुलेट ट्रेन कशाला मरायला याल वाछाड्या? अरे मग काय लायकी आहे तुमची सरपंच म्हणून मला सांगा. तुम्ही त्या लायकीच्या आहात काय? अहो साधी गावची लोकसंख्या नाही वाढवू शकत तुम्ही. अरे कशी वाढाल? रात्री 2 वाजता कोंबडा बांग देतोय तो. लोकसंख्या कशी वाढाल वाछाड्या? आमच्यावर टाकताय सगळं. माफ करतोय एवढा. मास्तरांनो, मी हयसर कधीची बसून असे माका एक वाक्य देणार नाही. तरी पण यांका काय वाटणार नाही म्हणून मी पण मोठ्या मनाने माफ करतो यांका. लायचं ना, तुला कोणी अडवलंय? बोल ना तू. असं बोलतेस का तू? हे चिडवून दाखवत वा 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 अतिशय सुंदर विषय. आपण हास्यरसिकांना विचारूया. निर्मितीताई, मला नेहमीच ही ग्रामसभा खूप आवडते. खूप मजा येते याच्यामध्ये. बिचारा अरुणची वाट लावता तुम्ही. आणि रसिका आणि शिवाली, मी तुमच्याशी सहमत आहे. काय यार एकच वाक्य बोला. आणि चिडवलंस तू तिला तिथे. खूप मजा आली. पृथ्वी मोरे, सावत्या, बने, रमेश, खूप खूप मज्जा केली. काय झालं? काय हसताय? कोणतरी राहिलं ताई. कोणतरी कोण राहिलंय? रमेश. अच्छा, तू आहेस किट मध्ये. हा माझ्या नाटकाचा लेखक. विहीणबाई जोरात या नाटकाचा हा लेखक. हा नाटक सुरू झाल्यानंतर मला आज इथे भेट. जाऊ दे त्यालाही माफ करून टाका. तेच बोलते मी, तेच म्हणते. पण म्हणजे आतमध्ये जेव्हा ऑडियन्स येतो तो सांगतो की प्रथमेशला सांगा खूप छान लिहिलंय त्यांनी नाटक. ते सांगायलाही तो भेटत नाही. त्यासाठी मी त्याला माफ करते. आणि तुमचा ऍक्ट खूप छान झाला. थँक्यू ताई. थँक्यू ताई. येस महेश सर. सर्वप्रथम निर्मितीचं अभिनंदन. काय सुंदर रित्या तिने तिच्या नाटकाचं प्रमोशन केलं. सही पकडे हो. तिला आपण माफ करूया. पण अरुण, तुला विशेष कॉम्प्लिमेंट्स यार. तू कमाल केली. म्हणजे तुझा तो आवाज आणि तुझं ते बोलणं आणि तुझा चिडणं, कधी कधी मला भीती वाटते का एखादी नर्व स्नॅप होईल का काय. इट्स सो स्कॅरी. बट तू कमाल आणि कन्सिस्टंटली तू करतोस आणि त्याच टोनमध्ये. आणि ऑफकोर्स पृथ्वीक, यू आर ॲज युजल ब्रिलियंट. थँक्यू सर. आणि आता मी मोरे आणि या सगळ्यांचे नावं घेत नाही कारण माझी नावाचा फार मोठा घोळ आहे.
It's okay, sir. त्यासाठी आम्ही सगळेजण तुम्हाला माफ करतो. तेव्हा तुम्ही सर्वांनी प्लीज मला माफ करा. थँक्यू. ब्रिलियंट ऍक्ट. एक्सलंट 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 परफॉर्मन्स. वा 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 वा. मंडळी, आपल्या सगळ्यांचा लाडका प्रेमवीर ओंकार आज भेटणार आहे एका नवीन मुलीला. चला बघूया या मुलीसोबत तरी त्याचं सूत जुळतंय का ते. Hello guys, hello, hi people, hello sir, hello निर्मितीता, I am back. ओंकारची गर्लफ्रेंड प्रेमाचा ब्रँड न्यू डे. तुम्ही म्हणत असाल परत आला. प्रेम मिळत नाहीये तरी आपलं प्रेम करत आला. प्रेमाचं उतू गेलेलं दूध आला. प्रेमाची पानगळ आला. बोला पर पतझड़ से ना डरा करो साहेब, मौसम हमेशा बदलता है. पतझड़ से ना डरा करो साहेब, मौसम हमेशा बदलता है. बारिश हर बार होती है, हर बार फूल खिलता है. कसं दिसतंय हे फूल? टवटवीत दिसतंय की नाही? महेश सर सनफ्लावर वाटतोय की नाही? I'm not looking like a sunflower, महेश सर, come on. टॅक्सी. प्रेमाची टॅक्सी राजू, प्रेमाची टॅक्सी. तुम्हाला कळलं असेलच का टवटवीत आहे. कारण की मला प्रेम सापडलं. अरे वा. प्रेम मिळालेलं आहे. प्रेमात असायला मला आवडतं, कारण प्रेमात असल्यासारखी दुसरी कुठलीच भावना नाही. म्हणजे कुसुमाग्रजही म्हणालेले आहेत की प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा, पॉझिटिव्हिटी. आशा म्हणजे होप. आणि ओंकार राऊतनी कधीच आशा सोडलेली नाही. ओंकार राऊतनी आशा धरून ठेवलेली आहे. ओंकार राऊत आशेवरच जगत आलेला आहे. ओंकार राऊत नसून ओंकार आशा कर आहे. कारण तो आशा करत राहतो. आणि निर्मितीताई, काय योगायोग बघा, माझ्या प्रेमाच्या आशेला आशा देणारी एक आशाच आहे. आणि अमीरदा, आशा है और ये दिल प्यार का दीवाना ना हो ऐसे तो हालात नहीं. आशा माझ्या प्रेमाची परिभाषा. राजू, आय एम सॉरी, आज मी नाही खेचणार आहे तुझी, कारण मला कळलं की आपली भाषाच वेगळी आहे. म्हणजे आता मी माझ्या मनातल्या गोष्टी तुला सांगत होतो, तू तिथून अबाडा असं बोलत होती. असं नाही होत संभाषण, यु नो. आणि कोणीतरी थोरा मोठ्यांनी म्हटलेलंच आहे की सरळ जायचं असेल तर उजवीकडे पाहू नका. तर मी उजवीकडे पाहणार नाही. आता मी फक्त माझ्या आशेकडे पाहणार आहे. सरळ जाणार आहे. आशा ये, आशा ये, मी तुझी वाट पाहतोय. आशा आला, काळ्या चिमणीची राख घेऊन जब्या आला. आशा. थांबा सर, थांबा, छत्री उघडतो. सांग कशाला? त्या आल्या आशानी माशा ही जी काय धार लावली आहे ना, त्याच्यावरनं मला कळलं आता मनोरंजन मुसळधार होणार आहे सर. मनोरंजन मुसळधार होणार आणि माझ्या प्रेमाला अंकुरही फुटणार आहे. का पाणी टाकलंय वाटतं आज? नुसतं पाणी नाहीये, रिमझिम पाऊस पडलाय. वा 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 सर. आज माझं एक वाक्य लक्षात ठेव, वेटर. या सर. आज मी एकटा आलेलो आहे, एकटा जाणार नाही. अच्छा. आता तू फक्त वेटर एवढं ऐकायचं, यायचं, ऑर्डर घ्यायची, निघून जायचं. ऑल द बेस्ट सर. बेस्ट ऑफ लक सर. आय डोंट नीड लक, आय हॅव लव्ह. सर, ओरिजिनल करा, हे भाड्याचं बंद करा. जा ना. आशा असताना एक अशी निगेटिव्हिटी नको. आशा 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 आशा. हाय. सॉरी, लेट झाला. अरे. पाऊस पडतो ना बाहेर, हे बघ, ट्रॅफिक लागलं. हे बघ, सुंदर मुलींनी कधी सॉरी म्हणू नये, लिहून घे. आणि तू 12 वर्षांनी लेट आली असतीस ना, तरी सुद्धा मी इथेच तुझी वाट बघत थांबलो असतो. आता मी काय बोलू याच्यावर? आता तूच सांग, काय बोलू याच्यावर? काही बोल. काही मी करते असं. मला जमतं. चांगलंय. नाही अगं, माझं म्हणणं, तू बोलत राहा ना. तू काही बोलत राहा. तुझा प्रत्येक शब्द म्हणजे ना फूल आहे, फूल.
तो असं प्रत्येक शब्द तू बोलत राहा एक एक शब्द असा वेचून ना त्याचा हार करीन आणि तुझ्या गळ्यात घालीन. बसूया. हा प्लीज. म्हणजे फुलांचं वजन काही तेवढं जास्त नसतं पण ते सुद्धा तुझ्या नाजूक पावलांवर पडायला नको म्हणून आपण बसूया. तुझ्या पावलांना मी ह्याची फुलांची हे दिली. बसूया या. आइए मेहरबान बैठिए जाने जा शौक से लीजिए जी इश्क की इम्तहा. आशा भोसलेंचं गाणं. व आशा आशा ठीक आहे हरकत नाही. जेनझी मुलींचं काही कळतच नाही मला बाबा कळायचा. आशा तुम्हाला ना असं अळूच्या पानासारखी दिसतेस. का रे? नाही ते पावसाचे तुषार तुझ्या चेहऱ्यावर उडलेत ना. अरे यार. अगं हळू हळू अगं इजा होईल ना चेहऱ्याला. हाय हाय ही आहे नजाकत ही आहे. आपण ऑर्डर करूया ना. ऑर्डर. हो बाबा ऑर्डर करूया ना आपण. मेन्यू कार्ड नाही आहे. मेनू का ठीक आहे. हे फार कठीण असतं ऑर्डर करणं. हो 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 फारच कठीण असतं. ऑर्डर द्यायची म्हणजे ना. नाही, मी तुला सांगतो ना काही असेल. हा आपण काय काय खाऊ शकतो बरं? बघ आपल्याकडे सँडविच आहे. अरे बापरे. अरे बापरे. काय झालं? एक मिनिट. काय झालं? एक मिनिट. अरे मी घरून आले ना आता तर मी दूध ठेवलंय गॅसवर तर मी गॅस बंद केला की नाही केला? पण घरी कोणी नाहीये का? नाही ना. अरे यार आपण गॅस जाऊया का बंद- घरी? नाही अरे पोहोचेपर्यंत प्रॉब्लेम होईल ना. मला कळत नाही आपण काय करूया. फोन कर ना कोणाला तरी फोन कर म्हणजे फोन करते माझ्या समोर ना ते काका राहतात त्यांना फोन करते मी. बस, त्यांचं बस. नाव काय आहे? मला नाही माहिती. हा तुला कसं माहित असेल ना. त्यांचं नाव अरे ते नाही का टकल्यासारखे आहेत ते असे इथे टक्कल आहे त्यांना माझ्या समोर राहतात. मी रोज भेटते त्यांना. शेवडे काका हाक मारते. शेवडे काका नाव? शेवडे काका. बरं झालं नाव आठवलं. फोन कर. फोन करते. कोणाला फोन केला असता नाव आठवलं नसतं तर बापरे खूप भीती वाटते. हॅलो शेवडे. नाही टुनुनू वाजताय अजून. पॅनिक नको. नाही फोन उचलायला पाहिजे ना त्यांनी. काय मला आठवत नाहीये. अरे मी ठेवलंय नाही. हॅलो 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 शेवडे काका. हा नाही मी आशा बोलतेय. हा तुमच्या समोर राहते नाही का मी. हा नाही काका एक काम होतं बरं. मी घराच्या बाहेर आले ना तर मी दूध ठेवलेलं तापत गॅसवर पण मला आठवत नाही हो की मी गॅस बंद केलाय की नाही केलाय. जरा बघता का? हा तुमच्याकडे एक्स्ट्रा चावी दिलेली ना मी. प्लीज जरा बघता का काका? नाही हो जीव वर खाली होतो माझं. मला कळत नाही आहे काय करू. थँक्यू काका. थँक्यू सो मच. बापरे झालं. बापरे घाम आला मला. घाम सुटला बापरे. खुश म्हणजे अरे भीती वाटते ना. गॅस चालू आहे घरात काय होईल. मग हॅपी हॅपी बापरे. अगं ते म्हणतात ना शेवडे काकांचं घर असावे शेजारी. तसं आहे ते. सामोरी ते माझ्या सामोरी राहतात ना. अगं नाही ते कुठे राहतात नाही. हे निंदकाचे घर असावे तसं. शेवडे काका हे आपलं वेटर. हॅलो हॅलो सर. लवकर या ना. लवकर ये ना. येस मॅडम. काय आणू तुमच्यासाठी? मी बोलवलंय तुला. मॅडम काय आणू तुमच्यासाठी? टोस्ट सँडविच. अच्छा टोस्ट. आणि तुला नको काही? मला हवं असतं पण तो देतच नाही कधी. म्हणजे नाही करणार तुला त्याचं ते हे आहे. ते सोड. मला काय वाटतं आपण एका प्लेटमध्ये खाल्लं ना की आपल्यातलं प्रेम वाढेल. जा रे काय पण बोलता. आता ह्याच्यावर काय बोलू सांग. काही बोल. काही नको 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 मला छत्री लागेल नको. जमत गप्प बस. फनी आहेस तू एकदम अशी ना. लाजू आहेस तू. लाजुळूचं झाडू आहेस तू. लाजुळूचं झाडू. पुरे झालं सुमेध. नाही कोण सुमेध? सुमेध कोण? कोण सुमेध? तू आत्ता मला सुमेध बोललीस. कधी? अगं आत्ता बोललीस ना सुमेध. मी ओंकार आहे. ओंकार आहे मी. अगं सुमेध नाही. हॅलो ओंकार.
हा, तू ओंकार. ओंकार आहेस. मी विसरल्यासारखं काय मला सांगतेस? विसरलीस आता ना ओंकार. मी नाव विसरले. हा तुम्हाला सुमेध म्हणालीस ना. सॉरी आय एम सो सॉरी. अगं, आय एम सो तसं- सॉरी. नाही थोडा गोंधळ होतो घाई घाई. चुकून झालंय ना. हा ऑफकोर्स असं काय करतो थोडं. हा, नाही गं. दुधाचा गॅस वगैरे आहे ना हा. त्याच्या ह्याच्यात काय ते? नाव विसरले. भीती वाटली ना मला. माझे पास्ट एक्सपिरियन्सेस असले आहेत ना. एकदम हे नाही होतं. नाही घाबरू नको. हा, नाही 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 ऍक्च्युली नाव विसरायचं प्रॉब्लेमच आहे मला. नाव विसरते मी. नाही नाही ठीक आहे. मग माझं नाव विसरू नको. ओंकार. ओंकार हा. किती गोड नाव आहे. कसं ए विसरेल. ऐक ना, मी तुझ्यासाठी कविता केली आहे ती वाचून दाखवू का? काय झालं? आळस येतोय का? माझ्यासाठी. मला कळलं. माझ्यासाठी. हा. वाचू ना. विसरायला होतंय सारं तुला पाहिल्यापासून. किती गोड लिहिलंय. एवढं गोड कोणी लिहितं काच. पागल कुठला. विसरायला होतंय सारं तुला पाहिल्यापासून. विसरायला होतंय सारं. हॅलो शेवडे काका, तुम्ही गेलात का हो आतमध्ये? मला सांगा ना हो जरा. नाही हो भीती बंद बंद आहे ना गॅस. हा मग मला वाटलंच तरी शेवडे काका बंद केला असेल मी गॅस. नाही नाही थँक्यू. बरं झालं ना चावी दिली तुमच्याकडे मी. हो ना. थँक्यू हा काका. थँक्यू सो मच. बापरे बंद होता गॅस. होता बंद. मला वाटलंच होता बंद होता गॅस. ठीक आहे बंद होता. असं कसं चालू ठेवून येईन मी. हा. बंद होता गॅस. नाही मला पण असं होतं. विसरायला होतं मला पण हो असं. ना. म्हणजे मी घरातनं बाहेर पडतो आणि अर्धा वाट्यावर आल्यावर आठवतो अरे फ्लश हे. तुला पण होतं ना तसं? हो म्हणजे तेच काय? सांगतो तो. ते मला पण होतं. घाईघाईत झालं मला. पण मला आठवतंय मी बंद केला होता गॅस. कारण गॅस बंद केल्यानंतर असं मी केलं होतं स्वतःला. गॅस बंद केला म्हणजे साईन. काय होतं घाईघाईत आपण लाईट वगैरे चालू ठेवून येतो. लाईट वगैरे तर ना लक्षात राहत नाही. दिवसभर तसंच राहतं. म्हणून मी सायन्स तयार केली आहे. अच्छा, अच्छा. 1 2 3 हा. गॅस बंद केला. 1 2 3 लाईट बंद केली. माझं वेगळं आहे. मी दाराच्या म्हणजे मेन डोरच्या मागेच असं लावून ठेवलंय की गॅस बंद केलाय का, लाईट बंद केली आहे का, नळ बंद केलाय का, चावी घेतली आहे का. Best आहे. त्याच्यावर आपण टिक करायचं. बेस्ट आहे. अय शपथ मला नाही सुचलं हे. अरे मी नाही. हेच करत जाईन. हे बेस्ट आहे. नाही नाही आता तू नाही. आता आपण आपल्या घरात एकत्रच करणार ना हे. चालेल. आपल्या घरात करूया आपण. हा. आपल्या घरात करूया. मला चालेल हे. चालेल तुला. हो तुला सगळं चालेल. जा ना. आता जाणं नाही. मॅडम मॅडम तुमची ऑर्डर. मला मेन्यू कार्ड द्या. मी देते ऑर्डर देते. मेन्यू कार्ड द्या. म्हणजे वेगळी ऑर्डर द्यायची अजून मॅम? वेगळी कशाला? आधी पहिली देऊ दे. मग खाल्ल्यानंतर वेगळं काय हवं असेल तर वेगळं देणार. अशा अशा अगं नाही तू हे मागवलंच ना टोस्ट सँडविच मागवलंच ना हे काय टोस्ट सँडविच. कोणी? तू मागवलंस ना आता. कधी? अगं आत्ता मागवलंस. तू मागवलंस. तो माझी ऑर्डर न देता गेला. मग मी इथे एक वाईट विनोद केला. काहीच असं तुला वाटलं हसू आलं नाही. मग आपण पुढे गेलो. अरे हा. अरे मी मागवलं टोस्ट सँडविच. असं काय करतोस? अगं मी विसरल्यास काय बोलतेस. तू मागवलंस ना. अरे हो विसरलीस. सॉरी सॉरी मला विसरायला होतं असं मध्ये मध्ये. आय एम सो सॉरी हा सुमेध. अगं कोण सुमेध? मी ओंकार आहे ना. का? अगं ओंकार आहे ना. मी ओंकार आहे. ओंकार आहे. मी ओंकार आहे. ओंकार ओंकार राऊत. ओंकार. अरे तू ओंकार. हा, अगं मलाच का सांग. मला माहितीये मी ओंकार आहे. तू ओंकार आहे. तू विसरतेस. मी ओंकार आहे. अच्छा मी नाव विसरले परत तुझं. अरे यार म्हणून नाव विसरायचा प्रॉब्लेमच आहे. एक मिनिट. हा. ओंकार. ओंकार 1 2 3 ओंकार. हा आता नाही विसरणार. ओंकार. ओंकार. आता फिक्स आहे. खा खा खा. हा. एवढा आहेस का तू? बाजूला सर तुमचं नाव सुमेध आहे? नाही माझं नाव ओंकार आहे. मग त्या सुमेध का करताय? मला नाही माहिती. सर प्रकरण मला डेंजर वाटतं. थांब ना. 3 वेळा डीपी आपटल्यानंतर गावात लाईट येते. लक्षात घ्या. 7/12 नाव करण्या अगोदर कुठल्या कुळाचं नाव त्याच्यावर नाही ना ते बघा. लयला पुढे होतं नंतर. तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस. तू जा ना. आधीच मला ऑलरेडी टेन्शन आलंय. तू जास्त टेन्शन देऊ नकोस. काळजीने बोलतो. काळजी घ्या सर. जा तुझी काळजी घेऊन जा किचन मध्ये. खड्ड्यात जाऊ नका. बाकी काय? अरे हा काय नाही. काय झालं? ओके आहेस ना तू? म्हणजे असं हे आहेस ना.
काय नॉर्मल म्हणजे असं एकदम छान आहे ना. हो असं काय आहे तू नाही मला असं कळलं नाही, तू विसरलं होतीस ना मध्ये मध्ये. ते तुझ्या दूध आणि ह्याच्यामुळे झालं असेल कदाचित, पण एक एक मी ठीक आहे. काय झालं? फोन व्हायब्रेटिंग मोडवर गेलाय. अरे मी तुझा हात पकडू का? हात पकडू का तुझा? प्लीज हातच फक्त. हात थंड आहे एकदम. मनाचा फोन अनलॉकच झाला एकदम. तुझं पण ना, एक मिनिट मी आले. काय झालं? आई शपथ, काय झालं? मला वाटतं मी गाडीला चावी विसरले. मी आले हा, एक हॅलो सर कार्यक्रम आटोपला. ती हे चावीला गाडी राहिली तिची. चावीला गाडी? ते कळलं ना तुला? गाडीला चावी राहिली ते आण. गाडी नाहीये बाहेर. गाडी बाहेर नाहीये. इथे पार्क केलेली मी इथे पार्क केली आणि अशी आले. गाडी नाहीये बाहेर. गाडी का नाही? गाडी गेली ना माझी. थांब वरून कोण देणार आहे? थांब, सापडलाय मला. काय रे गाडी का नाहीये? का नाहीये गाडी? गाडी नीट का सांग. नाहीये? अहो सर त्या रिक्षाने आल्या आहेत. तुम्ही रिक्षाने आलायत? हा अहो रिक्षाने आलात ते तुम्ही QR कोड वाला पेमेंट नाही करत, भांडवतात. नको ते हिंदी बोलवतात त्याच्याबरोबर. अय्या हो, मी पेमेंट केल्यानंतर हे केलं. हो मी रिक्षाने आले नाही का विसरले. मला वाटलं गाडी गेली. बरं झालं गाडी बिल्डिंगच्या खाली पार्क आहे. तुम्ही बसलात का? इथे बसा मी इथे बसते. अहो नाही सर, कसं आहे? आशा सॉरी. तुम्ही नमस्कार मॅडम. आशा अगं आपण तिकडे बसलोय. अरे डेटवर आलोय ना आपण. आशा ओंकार मॅडम तिकडे. अरे ओंकार तू. ओंकार काय वाटतंय? सॉरी ओंकार आहेस तू. हा बस आपण भेटलो नाही का आता? आपण बसलो इथे. सर मग हे कुठे बसणार आहेत? ते का बसते? मी वेटर आहे इथला. अच्छा मग ऑर्डर घ्या. मेन्यू कार्ड द्या मला. अगं हे काय आहे तुझे? हे आहे की हे बघा, हे डमी नाही आहे, खाऊ शकता. सँडविच तू मागवलंस? अगं मगाशी नाही का मागवलंस? कधी? अगं मगाशी तेच होतं यार. मगाशी मागवलं ना. मी मागवलं? हा मग त्यांनी मला दिलं नाही. मग तू विचारलंस मला, मग मी वाईट विनोद केला, तू हसली नाहीस, मग तुला असं झालं. अरे हो अरे मी मागवलं ना टोस्ट सँडविच. असं काय करतोस? मी मागवलं. मी आवरा स्वतःला. हा डोक्यावर पडलेला गजनी कुठून घेऊन आलाय तुम्ही? काम नाही मग खूप टेन्शन आलंय. खूप टेन्शन आलं. चांगलं आहे. माझ्याच बरोबर होतं असं. कविता ऐकत होतास? ओंकार तुझ्या लक्षात आहे? तुला बघून विसरायला होतं मला. हा नाही विसरायला होतंय सारं. तुला पाहिलं पण ठीक आहे. काय मतीत अर्थ सेमच आहे. तुला आठवतंय म्हणजे? हो मी कविता ऐकत होतो. एवढं काय वेगळं न आठवण्यासारखं? हा नाही मला असं मला उगाच आठव. काय झालं? काय नाही मी कविता विसरायला होतंय सारं तुला पाहिल्यापासून. किती गोड केलायस. एवढं गोड. ऐक पुढंच पण साई. विसरायला होतंय सारं तुला पाहिल्यापासून. चंद्रही लाचतोय खिडकीत तुला पाहिल्यापासून. आसमंत आज मी आले. मला जावं लागेल. कुठे जाते? मला जावं लागेल. रिक्षाने आली आहेस तू, गाडी नाहीये. नाही मला जावं लागेल. काय झालं? जॅकी. कोण जॅकी? कोण जॅकी माझा कुत्रा. त्याचं काय? मी त्याला रस्त्यावर सोडून आले. अरे म्हणजे अरे मी त्याला मॉर्निंग वॉकला नेलं आणि मला आठवत नाहीये मी त्याला घरी नेलं की नाही. तू तुझ्या कुत्र्याला घरी घेऊन गेलीस की नाही हे आठवत नाहीये? अरे मला नाही आठवत मी काय केलं नंतर त्याच्या बरोबर. ठीक आहे. टेन्शन मध्ये असेल. अरे नाही माझा जॅकी टेन्शन मध्ये असेल. ऐक कुत्रे आहेत ना खूप हुशार असतात. तुझ्या दाराबाहेर येऊन बसला असेल तो. डोंट वरी. नाही अरे तो खूप आजारी होता. अरे ठीक आहे. म्हणजे त्याला ना संधिवाताचा त्रास आहे ना, तर मी त्याला पायऱ्यांनी पण नाही उतरत, लिफ्टने घेऊन जाते. त्याला दम्याचा पण त्रास आहे, त्याला अस्थमा आहे आणि त्याला ब्लड प्रेशर पण आहे, त्याला शुगर पण झाली. अरे तू तुझ्या कुत्र्याबद्दल सांगतेस का आजोबांबद्दल? कुत्र्याबद्दल असं काय करतोय? अरे नाही मग ह्याला माझा जॅकी. अरे मी काय करू? ऐक शेवडे काका. मला भीती वाटते
माझ्या बरोबर काही झालं नसेल अगं शेवडे नसतं. काकांना फोन करणार. शेवडे काकांना कसं फोन करू मगाशी- काय पण काय आयडिया देतोयस मला तू शेवडे काका येतात का सकाळी मॉर्निंग वॉकला माझ्या बरोबर सॉरी हो हो कोणाला भीती वाटते वेगळ्याला फोन कर. कोणाला फोन करू मग मी आता- सकाळी निघते तेव्हा वॉचमन असतो वॉचमन वॉचमन असतो हा, हा. वॉचमन अगं जातेस कुठे फोन कर ना. फोन कर बरं झालं सांगितलं नाही तर कोणाला फोन केला असता वॉचमनला कर. वॉचमन ऐका माझा 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 मी वॉचमन नाहीये ओंकार. ओंकार ओंकार फोन 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 करायचं वॉचमनला नाव काय मला नाही माहिती. आपल्या वॉचमनचं नाव काय अजून तो आपला वॉचमन नाही झाला. आपल्या वॉचमनचं नाव सांग तुला आपल्या वॉचमनचं नाव नाही माहिती मी एकदा पण नाही आलोय तुझ्या. एवढंच करत बस सगळं मी लक्षात ठेवायचं वॉचमनचं नाव सुद्धा लक्षात ठेवता येत नाही यार तुला कसं करू मी आशा मला माझ्या माझ्या वॉचमन. जॅकीला काही झालं ना तर याद राख तू. अरे मी काय मला माहित आता पण नाही. वॉचमनचं नाव मी जॅकीला लक्षात- बघितलं मला तर अजूनही वाटत नाही तो जॅकी कुत्रा नाव आहे. सांगशील का बरं आई शपथ नाही माहिती मला. सापडलं सापडलं काय काय नाव काय सेव्ह केलंयस. वॉचमन बरं झालं ना वॉचमनचं नाव वॉचमन कर त्या वॉचमनचं नाव जे वॉचमन म्हणून सेव्ह केलंयस त्यांना वॉचमनला फोन कर आणि तुझा जॅकी नावाचा कुत्रा कुठे आहे हेलो ते बघ जरा. हेलो हेलो हाँ वॉचमन हाँ मैं बोल रही हूँ हाँ नहीं 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 मैं आशा आशा वो 402 में रहती हूँ ना हाँ मैं बोल रही हूँ अरे मैं सुबह वो अरे अच्छा गांव से आए आप कब आए अच्छा हाँ, आप आए हाँ, मडगांव गए थे ना गुड़गांव गए थे कब हाँ अच्छा अच्छा नहीं नहीं बाकी ठीक है वो दीपक को पूछा है बोलना क्या कौन आपका लड़का अच्छा वो सुजय है क्या सॉरी सॉरी नहीं नहीं ठीक है ना इतना क्या है उसमें होता है नाम का ना गोंदड़च है मेरा हाँ बाकी बढ़िया हाँ अरे मेरा क्या नहीं नहीं चल रहा है एकदम से अच्छा चल रहा है वही रेगुलर हाँ मैं जाती हूँ सुबह उठ के बाकी आपका बढ़िया है ना हाँ कुछ लगेगा तो बढ़िया है? बोलना हाँ चलो रखती हूँ ध्यान रखना चांगला माणूस अरे जॅकीचं काय झालं. कोण जॅकी अरे जॅकी तुझा कुत्रा तो संधिवात झालेला ब्लड प्रेशर असलेला कुत्रा तो कुठे आहे. अरे हो त्याचा विचारायला फोन केलेलास ना तू. अरे हो हा, ते विचारलंच नाहीस तू. नाही नाही मला कळलंय आता मी ना थोडं थोडं विसरायला लागले तू थोडं थोडं लक्षात ठेवते जास्त जास्त विसरायला लागलीस तू. सो सॉरी खूप विसरतेस तू. तसं नाहीये हे बघ काय फेड्रिक नीटशे काय बोलून गेले कोण फेड्रिक नीटशे काय ब्लेस्ड आर द फॉरगेटफुल फॉर दे गेट द बेटर इवन ऑफ देअर ब्लंडर्स कळलं का सुमेध अरे कोण सुमेध कोण सुमेध कोण सुमेध अगं तू मला सुमेध सुमेध करतेस. मी ओंकार 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 तू ओंकार आहे ना. ओंकार आहेस तू मलाच नको सांगू मी ओंकार आहे. फ्रेडरिक निश्चय तुला बरोबर लक्षात राहते. आशा अरे आशा आशा ओ ओ तू तू इकडे काय करतेस. आजोबा जरा माझो आजोबा आशा 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 एक मिनिट ए ए ए काय तुम्ही टच करताय तिला. एक मिनिट कोण काय आशा आशा कोण आहात तुम्ही. सुमेध मी सुमेध नाहीये मी ओंकार आहे. नाही नाही तुम्ही नाही मी सुमेध हिचा नवरा. तुम्ही नवरा हो खरं. हो अरे नवरा आहे मी नवरा. असं कसं काय आम्हाला मुलगा पण आहे. मुलगा आहे. हो, श्लेष श्लेष ए श्लेष श्लेष नाव आहे मुलाचं. हो श्लेष नाही पण आम्ही त्याला लाडाने जॅकी म्हणतो. अरे तुम्ही एक मिनिट ए आशा आशा हे काय बोलताय. आशा 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 मला नाही माहिती कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही. एक मिनिट, मी नाही ओळखत आहे तुम्हाला. तुम्ही अरे, कुठं काहीतरी बोलू नका. होल्ड ऑन आशा एक आशा मिनिट. सॉरी 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 आशा मी सुमेध 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 इथे काय करतोयस तू अगं तू इकडे काय करतेस. ए तुम्ही दोघे इकडे काय करताय रे. अगं अगं श्लेष श्लेष त्याला आणायला जाणार होतास ना असं काय आहेस तू अरे मी आणलं त्याला घरी मग आलो. मीच करायचा अरे मी घरी आलो बघतो तू नाहीयेस. मग शेवडे काकांनी सांगितलं तू इकडे आहेस. बरं झालं सापडलीस. चल चल घरी चल. हा कोण आहे. प्लंबर प्लंबर हा प्लंबर आहे. हा
नाही त्याला विचारा प्लंबर आहे नाही ते पण आता होतील असं वाटतंय. मी तुला 2-3 दिवसापासून सांगते की नाही, टाकी गळते प्लंबरला बोलो. आशा- आपको आना नहीं होता क्या? आशा ओंकार ओंकार का बस? विसरायला होतंय सारं. विसरलाच आहेस. आशा- दोनदा फोन करून पण विसरतो हा माणूस घरी यायचा. advance घेतलायस तू. आशा मी हे गप्प बाई, आशाच्या नावाने हाक मारतात ही माणसं असली का? या. दादा 500 रुपये जास्त घ्या पण लवकर या. दादा ना दादा प्रॉब्लेम करून ठेव. ए आशा थांब बोल बाबा, मुलाला आणायचंय. हो गेली सर ती दादरचा कमल हसन झाला तुमचा. साधमा करवतात तुम्ही. लग्न झालेली मुलगी आहे, सोडा तिला. काय करताय तुम्ही? मला नव्हतं माहिती, माझ्या बरोबरच होतो असं. राजू ओंकार ओंकार अब्बा डब्बा जब्बा. इकडे पण काय होत नाही. चला तुम्ही चला. वा वा वा, आशाने घोर निराशा केली पण कहर परफॉर्मन्स ॲज युजल. सुपर्ब सादरीकरण. येस महेश सर. Mind boggling performance, mind boggling. Shivali, you've done such a fantastic job. You're really, truly my Liza Minnelli. Oh, you remember it. Liza Minnelli. Thank you, sir. The expression change, suddenly memory गेली, suddenly परत आली. कमाल केलीस तू, कमाल. Thank you, sir. And Omkar, you're as usual, the sad old man. sad, love frustrated guy. So sorry for you. But तुमचा हा जो ऍक्ट आहे ना, ऑलवेज असा ब्रिलियंट होता. आणि ऑफकोर्स रमेश, द एक्सलंट वेटर ऑफ अन एक्सलंट रेस्टॉरंट. श्यामची पण एंट्री एक्सलंट होती. आणि इट वॉज अ फंटॅस्टिक ट्विस्ट. हा जो एंडचा ट्विस्ट होता ना, तो कमाल होता. एक्सलंट. कीप इट अप गाइज. वंडरफुल. निर्मितीताई. खूप धमाल, खूप मस्त. शिवा, आय लव्ह यू. आणि ओंकार, मला वाईट वाटतंय रे तुझं. तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी मुलगी शोधेन. आहे खरं तर माझ्या बघण्यात आहे एक मुलगी. हो अगो बाई. आहे, खरंच आहे. अगो बाई. आणि याच्यासाठी योग्य पण आहे ती मुलगी. अरे बापरे. हा वाटते. नाही लग्न नाही झालेलं? तो जो नाही नाही झालंय त्याचं लग्न. अरे बापरे. मी तुझं लग्न लावून देईन. $1 million एक्सप्रेशन. त्या मुलीचं नाव पण मी तुला सांगते. हा. त्या मुलीचं नाव आहे, विसरले का? पट्टी. ओंकार. काय? मुलीचं नाव नाही विसरले. बघूया, कधी आठवेल तेव्हा सांगेन मी. कोई बात. मस्त धमाल. धमाल. वा निर्मितीताई, मस्त ट्विस्ट. थँक्यू टीम. ऑल द बेस्ट. मंडळी, एका नाटकाच्या प्रयोगात वाजली आहे मोबाईलची रिंग. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा नाटकाचा 3रा अंक अनुभवण्यासाठी, जो बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो हॅलो हॅलो. हा नाही तू मला कल्याणची नाही, वाशीची तारीख दे, मी तुला कल्याणची देतो. हा चल ठेव. ये पुरानो सुरू करूया काय दुसरा अंक. कर लवकर, नंतर ट्रेन नाही मी येत घरी जायला. हा चल करूया. बाय, चांगली दिसतेस. हा थँक्यू. तू ट्रेनने घरी जातोस? मी नाही, मी याला बॅकस्टेज वाले काका. लय काळजी तुला बॅकस्टेज वाल्यांची. आणि कर काय. अरे बन कुठं आहे? ओ काका, इथे आहे मी. बाय गे. पहिल्या अंकात वेगळी भूमिका होती. ब्रिटिशाच्या भूमिकेत वाटत ना बने आहे तो. लाल ब्रिटिश दिसतो साहेब, लाल. प्रेक्षकांनो, नाटकाच्या सुरुवातीला एक केलेली नम्र विनंती पुन्हा एकदा करतोय. कृपया तुमचे मोबाईल फोन आणि लहान बालं सायलेंट मोडवर ठेवा. दुसऱ्या अंकाचा पहिला लाफ्टर मी काढलाय बघ. घेतो. स्वागतम, शुभ स्वागतम. MHJ थिएटर्स सादर करीत आहोत नील साइड बॉटम लिखित, पुरुरवा भटकळे अनुवादित धमाल विनोदी नाटक कुठे गेली जांभळे. कुठे गेलीत जांभळे.
अंक दुसरा आणि शेवटचा खटाण. विवेका जॉन विवेका जॉन आपण लेस्टरला आपल्या सेकंड हनीमून साठी जाणार आहे. त्याची सगळी तयारी झाली आहे रिबेका. जॉन आपण हनीमून साठी जातोय पण तिकडे जाऊन हानी होणार नाही याची काळजी घे तू. डोंट वरी डार्लिंग. तिथल्या आपल्या हनीमून मध्ये कोणाची कुन होणार नाही, कुणालाही कळणार नाही, अगदी वेस्टमिन्स्टरच्या सातारडेकरांना सुद्धा. त्याच्या पुढच्या सिनेमाचा प्रोड्युसर बसलाय वाटतं सातारडेकर. नाव घेतात मग मिले नाटक करणार. पण जॉन जॉन तिकडे पॅट्रिक आला तर मला भीती वाटते. पॅट्रिक आला तर आपला सगळा प्लान रेल्वेच्या पॅट्रिकवर येईल. 18 दुपार वाशी आहे काय? हाय 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 लागेल. पॅट्रिकची हाय लागेल रिबेका. पॅट्रिकची हाय लागेल. लागेल नाही जॉन. पॅट्रिक लागलेच. तुम्ही माझे पैसे बुडवून निशिगंधा होताय. सॉरी फंबल. पॅट्रिक तुला परागंदा म्हणायचंय का पॅट्रिक? सॉरी फॉर फंबल जॉन. पॅट्रिक आम्ही तुझे पैसे बुडवणार नाही पॅट्रिक. तुम्हाला काय वाटतं तुम्ही दोघे परागंदा व्हाल आणि मी थेम्स नदीच्या काठावर बसून फिडेल वाजवत बसेन? पॅट्रिक पॅट्रिक माझं फर्ज आहे तुझं कर्ज मिटवणं. पॅट्रिक पॅट्रिक माझं फर्ज आहे तुझं कर्ज मिटवणं. पॅट्रिक एक मिनिट. ए अक्षय लाईट दे रे. ऑडियन्स दे. एक हॅलो कोणाचा मोबाईल वाजतोय? हो एकदा सांगितलं कळत नाही का? इथे आता यांनी आत्ताही अनाऊन्समेंट केली ना. दादाव्या सांगायची एक अनाऊन्समेंट कानात शिरत नाही तुमच्या? सॉरी पण हे चुकीचं आहे. अरे नेहमीच झालं यार. एक मिनिट मी पुढचं नाटकच करणार नाही. एक मिनिट कोणाचा मोबाईल वाचतो ते कळलं पाहिजे. थांब ए बाबा कोणाचा वाचतो त्यांनी बंद करा जरा. अरे दादा सॉरी. ए हॅलो सॉरी काय? सॉरी बोलले हात काय वरती करताय? वरती या. नुसतं सॉरी बोललं म्हणजे झालं? त्या कलाकार आम्ही जीव तोडून काम करतोय. तुमचं काय चाललंय? हा सॉरी दादा अलाराम वाजला त्याच्यामुळे जरा परत सॉरी बोलतोय माणूस. तुमचं नाव ठेवलं पाहिजे. सॉरी. थांब त्या कलाकार आम्ही जीव तोडून काम करतोय. प्रेक्षक गुंतलेत आणि तुम्ही सरळ त्यांच्या मूडचा अधिक्षेप करताय. बाबा दादा जाऊ दे विशेष वाढ घ्या एवढं काही करताय तुम्ही. एक मिनिट नाटक पुढे करणारच नाहीये सुरू. तुम्ही वरती या. प्रसाद नाही एक सेकंड. ठीक आहे ना. नाही रस्ता कळू दे यार. कळू दे. इथे जीव तोडून काम करतो आणि ह्यांचं काय चाललंय? एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? सभ्यताचे सगळे निकष तोडतात ना तुम्ही. वरती या. वरती या. सॉरी. अरे बापरे वालावलं का? माणसारखा माणूस आहे. माणूसच आहे की हो. मग जनावरासारखं का वागताय? म्हणजे इतकं साधं कळत नाही. यांनी सूचना केली कानात जात नाही तुमच्या. हा आम्ही काय आपण अभिनय करतो म्हणजे काय करतो आम्ही? अभिनय म्हणजे हा या रंगमंचाच्या अवकाशात आम्ही कलाकार परकाया प्रवेश करत असतो आणि तुम्ही बिनधास्त तुमच्या मोबाईल वाजवता. प्रसाद ऐक ना. अरे नाही यार रस्सा हे नेहमीच झालं यांचं. इतकं साधं कळत नाही. चुकलं दादा सॉरी. खरं जाऊ चुकून अलाराम वाजला त्याच्यामुळे थोडंसं झालं. बाकी काय नाही. अलाराम वाजला. मी खोटं नाही सांगत. तुम्ही बघा पाहिजे तर हे बघा सायलेंटवरच आहे. हे बघा ती असं दांडी टाकलेलं वर आहे बघा. पण तो सायलेंट म्हणजे पूर्ण सायलेंट कळत नाही. मोबाईल बंद करा ना मग. अलारामला माहिती नाही ना सायलेंट आहे ती वाजतेच त्याच्यावर. पण त्याच्यामुळे थोडंसं खरंच सॉरी माझं चुकलं. परत नाही वाजणार खरंच. रस्ता तुम्ही तरी माइंड युअर लँग्वेज. माझी मैत्रीण आहे ती. आम्ही नाटकात एकत्र काम करतोय म्हणून मी तिला रस्ता बोलतोय. तुम्ही कसं काय बोलताय? से सॉरी. प्रसाद माझा नवरा आहे तो. नवरा बिवरा घरी ठेव ना. एक मिनिट कोण आहे? माझे मिस्टर आहेत ते पहिल्यांदाच नाटक बघायला आलेत. अरे भाऊजी नमस्कार. अरे देवा. अरे थांबा मध्ये यावं लागल. थांबा. नमस्कार. नवरा आहे तुझा? हो काका. याच्यासाठी पास घेतला होता? हो ना. सांगायचा नवरा आहे तो पण पुढचा दिला असता मी. नाही. काय तू सांगत जा. नमस्कार. अरे ए बस थांब. नाही काय आहे ते काय
तुम्ही ह्या नाटकाच्या मुहूर्ताला आले नव्हतात ना, त्यामुळे काय आपली ओळख नाही आहे. निदान रंगीत तालमीला तरी यायचं. काय आहे, हे नट्यांचे ना नातेवाईक असतात ना, रंगीत तालमीला येतात, मोलक पालक होते. अगदी नाही तर पहिल्या मुहूर्ताच्या प्रयोगाला तर असतातच असतात. आपली तशी ओळख नाही ना. नाही काका, ते बिजी असतात ना. होय का? काय हो, म्हणजे काम एके काम असतं. आज इथे पहिल्यांदाच आले नाटक बघायला. होय का? काय काय काम करता? काय डेऱ्या आहेत आपल्या डेऱ्या? डेऱ्या दूध डेऱ्या. दूध डेऱ्या? हा, ते आपलं मोठा ब्रँड आहे ना, सायली मिल्क. सायली मिल्क तुमचा? सायली मिल्कचं ओनर आहे मी. अरे देवा, सायली मिल्कचे ओनर तू. बाय सांगत जा, असं नको करू, एवढी नको पडूस तू अभिनय. थांब, सांगत जा तू. थोडंसं काय व्यस्त असतोय कामात, त्याच्यामुळे जमत नाही याला. आज जरा आलो टाइम काढून. बरं, मजा बघ काय ते. तुमच्या दूध डेरे आहेत, आमच्या पैशाची ढेरी आहे. हलकं फुलकं आपलं हे पैसा. अरे घरचा माणूस आहे. चला, सॉरी. एक मिनिट, मग अरे घरचा माणूस आहे. घरचा माणूस आहे तर काय आलं? अरे उलट घरचा माणूस आहे म्हटलं, त्यांची जबाबदारी जास्त आहे ना. नवरा. अरे नवरा असू दे ना, कलाकारांचे नातेवाईक आहे म्हणून ते बेजबाबदारपणे मागणार. ओ प्रेक्षक हो, बघितलं का, हा जो फोन वाजला ना माणूस, हा आमच्या नटीचा नवरा आहे. म्हणजे काय, तुमचा फोन वाजला की आम्ही ओरडायचं, कलाकारांचे नातेवाईक असलं की नाही ओरडायचं. कळतं का तुम्हाला? यार, तू उगाच इशू करतो यार. अच्छा, मी इश्यू करतोय? एवढं काहीच मी नाही. इश्यू म्हणजे तुझ्या नवऱ्याचा फोन वाजला आणि इश्यू मी करतोय? वा रे वा. हे बघ हे रसिका, लक्षात ठेव, कुठलाही प्रेक्षक असो, तिकीट काढून आलेला सगळे माझ्यासाठी सेम आहेत. कळलं? हा नवरा आहे ना, तुम्ही घरी बोलवा, पार्टी लावा, आम्ही येऊ, पार्टी करू, मजा करू. इथे नाही. सॉरी. या रंगमंचाची काही शिस्त आहेत, काही नियम आहेत, ते पाळावे लागतील. कळलं तुम्हाला? हे नका सांगू मला. बघ, माझा भाऊ असता ना, या जागी माझा भाऊ असता ना, इथल्या इथे कानपटावला असता आणि सगळ्यांसमोर लायकी काढून बाहेर हाकलवला असता. त्याला काय केलं असतं? कानपटावला असता आणि सगळ्यांसमोर लायकी काढून हाकलवला असता. त्याला कळलं का? कान पडवला असता. कान पडवला असता. तुझे इकडे दे, त्याला इकडे दे. छोट्या काका, हे कुठं आलं हे भावा? दादा थांबा. हे कोण आहेत? थांबा, मध्ये श्याम्या माग सरा, माग एक हात लांब उभं राहा. तुला इथं कुणी बोलावलं होतं कुणी? कशाला आलास मग? नको. कशाला आलास मग? हो, नको. लागली त्याला. तुझी लायकी आहे, कलाकार मोठे आहेत, तुझी लायकी आहे त्यांना धरायची. गचुंड धरलं त्यांचं तू. चल निघ. बसली ना कडक मध्ये, गाडी जवळ जाऊन उभं राहायच थेट. इकडे तिकडे नाही. हे लोद्या गेला सरळ जायचं गाडीचं. तो कुठे गेला? नको. तो लोद्या कुठे गेला? त्याला कुठे देऊ? गाड्या कुठे देऊ? इकडे बाहेर. बाहेर या इकडे. काय कान पडवीन म्हणलं जर मला. सायली मिल्कच्या मालकाला कान पडवणार तू? हा, इकडे पुढे इकडे नाही मारणार. इकडे पुढे ये. नाही मला मारेल तुझा. मागं सरा. काय म्हणला तू? मला कान पडवणार? नाही. काय प्रॉब्लेम झाला? कुठं काय? सॉरी म्हणलं होतं का नाही? ओके म्हणलं होतं ना सॉरी. कशाला नाटक करू? काय म्हणला मला तू? माणूस दिसतोय का? कोण दिसतोय मी? नाही, हेच आहे. माकड आहे का मी? नाही. याचं करू का माकड? नको. याचं माकड करू का इथं मी? अशा ते खरंच करतील माकड. मागे एकदा एकाचा मोर केला होता. मोर केला होता? मोर कसं केला होता? ये जाऊ तू. कसा गेला होता? जनरल नॉलेज. बाकी हे गाडीने पिसारा बाहेर उपटून एक मोर कसा केला होता? ऐका शहाणपणा कर. ऐका आज झालं कोणी काय बोलाय? ऐका शांत व्हा. काय? मी काय म्हणतो, नमस्कार. मी या नाटकाचा मॅनेजर छोटा गोट्या. कपाळात घाली. बुक्कीत कपाळात घाली. चला माग. ऐकून कोणी बोलायचं नाही मध्ये. आता हे आहे मी आहे. कोणी काय बोलायचं नाही. तुम्हाला एवढा त्रास झाला ना मोबाईलचा. सॉरी म्हणलं होतं ना? 10 वेळा सॉरी म्हणलो मी. लायकी काढताय तुम्ही माझी. बस झाली नाटक. गाडी हात सोडा. गाडी जाऊन बसायचं. घरी गेल्यावर मेकअप बिकअप काढायचा, गाडीत जाऊन बसायचं. आत्ता गाडीत जाऊन बसायचं आत्ताच्या आत्ता. भाऊजी काय? नाटकाची हिरोईन आहे, ती गेली तर नाटकच नाही होणार पुढे. तुझ्या नाटकाची हिरोईन आहे, माझ्या आयुष्याची हिरोईन आहे ती. अर्धी दांडी आहे माझी ती. अर्धी दांडी नाही, अर्धांगिणी. मी अर्धी दांडी म्हणीन नाही तर अर्धी कांडी म्हणीन. काही नाही तर तुझी कांडी मोडीन मी. पुढे ये इकडं. माग ना काय बोलते पुढे? ऐका ना, माझं ऐका. एक हात लांब. माझं ऐका तुम्ही. काय लगाय डोक्यात राग कशा पाहिजे घालून घेताय एवढा? प्रेक्षकेत बघते ती. नको नाही. बघू द्या की हो. बघायला झालेत ना ते. बघू द्या. तू इकडे ये पुढं. मी अजून किती पुढे? तुम्हाला तर मी घरी गेल्यावर बघतो.
हा इथं माझी लायकी काढतो येऊ माणूस सगळ्याच्या तोंडाव आणि तुम्ही गप काय कांद्याच पोत आहे का काय कांद्याच पोत आहे तुम्ही नाही कोण आहे तुम्ही मी पशा छोटा काका माफ कर प्रेक्षक माफ करा मी जाते आमचे हे माल न्यायला आले ए बाय हा बाय बाय अरे बाय असं नाही बाय म्हणजे आमच्या कोकणात पुरीला बाय म्हणतात तुम्ही इथे या इथे या. तसं नाही काय आहे नाटकाचा प्रयोग अर्ध्यावर थांबलाय तुमच्या तारखा घेतल्या आहेत तुम्ही तसं घेऊन नका जाऊ तिला आमचं नाटक अर्ध्यावर थांबलाय ना असं मी काय म्हणत होतो मगाशी मी काय म्हणतो सोडा विषय सोडा मी तेच म्हणलं होतं का नाही विषय सोडा बरोबर आहे बरोबर मी खाल्लं सॉरी म्हणलो बरोबर आहे. वर आल्यावर सॉरी म्हणलं बरोबर आहे. चुकून सॉरी म्हणलं बरोबर आहे. अजून तुझ्या आईचं ना, तुला मी काय हे- समजलं अरे, रे? मी- हो गया ना यार. ह्याला पुढे घ्या ना इकडं नाही. इकडे ये, पुढे ये तू पुढे ये इकडं काय म्हणला तू मागाशी नाही मारणार याला पुढे घ्या इकडं नाही, तेवढाच आहे. म्हणलो का नाही सॉरी मी किती वेळा सॉरी म्हणलो मी म्हणलं लायकी का बरं काढली भावाची मला काढ मुस्काटणार आहेस तू नाही नाही मला काय म्हणलं तू किती सॉरी म्हणताय तुमचं नाव सॉरी का नाही ठेवलं अरे तुझं नाव फाटका स्पीकर का नाही ठेवलं रे टोल्या हा आधीच केप म्हणला ना मला नाही नाही म्हणलं का नाही तू बाहेर घाव तुझा आधीच केप सुजावतो का नाही बघ मी कसा म्हणजे काय सुचवणार अरे तुमचं नाटक आधीच केप आहे रे तुमचं नाटक आधीच केप आहे छोट्या काका नाटकाला बोलतायत यार पण आई आहे तुझी हा माझं नाव सांगतोस आई आहे तुझी नाही नाही मॅनेजर आहे काय नाव कशाला सांगतोस तू हा काय नाटक करताय तुम्ही काय मागाशी कोण म्हणलं काय ते 18 दुपार वाशी कोण मी ऐकलं विंगेत पोटावर अरे नाही नाही हा बोलला हा नाही नाही चालू नाटकात 18 दुपार वाशीन तू हो हो म्हणला इथनं मला कळत नाही काय काय टाइमपास चाललाय तुमचा नाही कोण आहे सातार्डेकर हा थेम्स नदीच्या काठावर कोणाचा बापाचा सातार्डेकर राहतो रे ह्याच्या पुढच्या नाटकाचा प्रोड्युसर आहे तो पिक्चर म्हणून काय हो डोळा बिळा मारून सातार्डेकर ना ही करशील किती आहे तो सॉरी बोलेल तो हे ना ते फंबल टाकला मगाशी दोघं लगा किती किती तुम्ही बी हसताय कसलं नाटक करताय हो तुम्ही नाही कुठलं नाटक करताय काय नाव काय नाटकाच तुमच्या हा ओरिजिनल नाव काय नाटकाचं ओरिजिनल काय नाव आहे वेअर डिड बेरीज गो आणि तुम्ही काय केलं त्याचं कुठे गेलीत जांभळं तुमची जांभळं तोडणार नाही गुण मी तर म्हणतो एवढ्यात तोडली कशी नाही गुन्ही आ जांभळं हा बेरीज म्हणजे काय हे अरे बेन्या त्यांची आडनाव आहे ती नाटकात बेरीज त्याची जांभळं केली तुम्ही नाव बेरीज आहे मला विचारशील लेखकाबरोबर तुम्ही फक्त बसता काहीतरी चर्चा करा मला 20 प्रयोग बेरीज जांभळं ह्याच्यावर केलं तुम्ही मी मला सांगणार काय बेरीज काय फळ आहे काय खायचं फळ आहे ती खाल्लंयच का हो तू नाही, आमचे लेखक आहेत ना त्यांनी ते खूप विचार कोण करून लेखक आहे तुमचा पुरुरवा पुरुरवा भटकळे उरू रवा त्याचा रवा पाडू का मी पाडू का त्याचा रवा काय बोलताय त्याला मी कढईत घेऊन परती नाही शपथ सांगतोय असलं नाटक लिहिताय का तुम्ही सॉरी सॉरी बारीक बारीक पुड्या बांधीन मी फुकणमध्ये प्रसाद वाटीन त्याचा मी असं नका बोलू हो. काय नाटक लिहिलं ही अहो 73 असं वर्ष ना- 73 वर्षांचे आहेत ते हा मग कुणी सांगितलंय गप बस ना रिटायरमेंट घेऊन घरी थरथरत थरथरत कशाला लिहायला पाहिजे आत्ता पण डब्यात भरायची वेळ आली त्यांची खरं तर आता गरजच नाही लिहायची ऐका मी sorry. तू टाइमपास चाललाय तुमचा आणि तुम्हाला त्रास होतोय माझा नाही काय अनाउन्समेंट कोणी घेतली मागाशी हे तिकडे आहेत कोण याने याने हा? काय अनाउन्समेंट घेतली दिलेली आहे. आपलं कुठलं काय काय म्हणला तुम्ही काय बोललो मोबाईल आणि लहान मुलं सायलेंटवर ठेवा किती आलं ते किती वर्ष घेणार अजूनही किती पिढ्यांनी ऐकायचं हीच अजून बरोबर अरे त्या काळातली लहान मुलं मोठी झाली आता ही ऐकून ऐकून त्यांना बी पोरं झाली ती आता त्याच्यावर जगताय होय तुम्ही अजून हा कुठला काय परकर प्रवेश केलास होय तू हा? कसला प्रवेश केलास नाही नाही परकाया प्रवेश मी प्रसाद जॉनच्या भूमिकेत परकाया प्रवेश करतो तू जॉन मी जॉन तुला हुडी घालून उभी केला का नाही कोई मिल गया मधला जादू वाटशील बेन तू जॉन कुठल्या अँगलनं तुम्ही ब्रिटिश वाटताय रे हा तो दुसरा कुठे गेला तो पॅट्रिक ये इकडं तालीम बस झाली नाटक सुरू आहे ये इकडे पॅट्रिक ये पुढे ये इकडे हा पॅट्रिक आहे तो. ये ह्यो पॅट्रिक तुमचा पॅट्रिक आहे ह्यो मगाशी इंटरव्ह्यू मध्ये मावा मळत होता तिकडे आत भाऊजी घरच्या प्रयोगाला अरे मग कळू दे की घरच्याच पण हे तुमचं पॅट्रिक आणि ह्यो तुमचा जॉन होय हा. कुठलं ब्रिटिश आहे ते बोल बोल ह्यासने रिबेका म्हणून कुणी घेतलं ह्या रिबेका
डायनिंग टेबलवर बसून व्हेर इज माय स्पगेटी बनत होत्या. घरी चात कडक पाव उडवून खात्या त्या. सगळ्या रिबेका, अरे काय लागा तमाशा लावलाय तुम्ही? पुढच्या वेळी सुधरू नाव. कुठलं नाटक करताय तुम्ही लागा? तुम्हाला कसं काय ब्रिटिश समजायचं रा आम्ही? काय मागास ती कुठला इंग्लंड कुठला डान्स करत होता काय? बॉल डान्स बॉल डान्स बॉल डान्स. अरे पालखी नाचवत होतास बेन तू. बॉल डान्स 2 वेळा गरगरली असती पोरगी ती. बॉल डान्स म्हणे 20 वर्ष करतोयस तू. काय म्हणलास? माझ्या अंगावर सोडून काय म्हणलास? नाटकाची तपश्चर्या करतोय. रंगभूमी प्रति माझी निष्ठा आहे ती. तुझी निष्ठा आहे? कशी निष्ठा आहे तुझी? ही अशी तातर्डेकर, ही निष्ठा तुझी? असलं नाटक करताय रे तुम्ही? अरे तुम्ही तर गांभीर्यानं नाटक करा, मग आम्हाला वाटेल ना तुम्हाला त्रास होतोय म्हणून. माने बाबा झाली आमची चूक. आता मी वाजला चुकून मोबाईल, मी म्हणलं नाही सॉरी. होत आहे ना, प्रेक्षक बाबा मायबाप प्रेक्षक आहेत, पैसे देऊन आलेले आहेत ते. तुम्हाला त्रास द्यायला येतात का त्रास द्यायला? त्यांना पण आनंद लुटायचा आहे. म्हातारी कोतारी माणसं बसलेली असतात, नाही कळत बाबा त्यांना फोन सायलेंटर आहे नाही आहे, वाजला एखाद्याचा गांगरून जातात माणसं. लायकी काढाल तुम्ही त्यांची? अरे गांभीर्यानं नाटक करणारी असते ती की नाही, त्यांना खऱ्या अर्थानं त्रास होतोय. कारण ते खरंच परकाया प्रवेश करतात, खरंच त्या भूमिकेत घुसतेत, ती भूमिका जगतेत. तुमच्या भूमिकाला का 3 किलोमीटर लांब पळते ते, हे आली म्हणून. काय लावलंय का? तुम्ही तरी आधी नीट नाटक करा आणि मग तोंडवर करून लोकांनी सांगा ना बाबा ये वर ये, तुझा मोबाईल वाजलाय वर ये. रसिके हो, मी पुन्हा एकदा माफी मागतो तुमची. खरंच मोबाईल वाजला माझ्यामुळे तुमचा रसभंग झाला, नाटक थांबलं, मला खरंच वाईट वाटतंय. अरे पण तुम्ही समजून घ्या ना, मुद्दाम करत नाही ना कोण. आणि प्रेक्षक हो, तुम्ही पण जरा काळजी घ्या. आपले फोन सायलेंटर आहेत का नाही बघा व्यवस्थित. कलाकार आहेत, त्यांना पण त्रास नाही झाला पाहिजे. आलं का लक्षात? तू फक्त परका प्रवेश कर रे बेन्या, मग मी बघतो कोणाचा फोन वाजतोय ती. तू करून तर बघ, तू गांभीर्यानं नाटक करून तर बघ. हसतेस काय बेन्या? म्हणजे कोण काय वाकडं करतेस? नाही ना, आता करतो प्रयोग. करा सुरू, चला परत सुरू करायचं. सॉरी बरं का सगळ्यांना, सॉरी खरंच. परत सुरू करू आपण. करा सुरू. आणि ऐका दादा, पुढच्या प्रयोगापासून रिबेका तेवढी बदला. मला इमेजिनच होईना झालंय. मला तीच माहितीये, कपात चहा बटर याचं बुडावलंय. ऐका ना दादा, काय डेअरीचं नाव काय बोलला? सायली मिल्क. आपली सायली बेटा कशी आहे? म्हशीचं नाव आहे रे माझ्या बी. म्हशीचं नावानं डेअरी ठेवलंय. मला मग असलीच भाषा कळती. अरे भाऊ तू कशाला जांभळं पाडला नसती त्याने आता. वा 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 वा, अतिशय सुंदर परफॉर्मन्स आणि समतोल सादरीकरण, खूपच सुंदर. निर्मितीताई, परफॉर्मन्स तुमचा खूपच छान होता. पण या स्किटच्या निमित्ताने मला सांगायचं आहे की नाटक बघताना फक्त कलाकारांचाच नाही तर आजूबाजूच्या प्रेक्षकांचा सुद्धा रसभंग होतो, म्हणून मोबाईल बंद ठेवणं आवश्यक आहे. दुसरं, तुमचा मुद्दासुद्धा मला महत्त्वाचा वाटतो या स्किटमध्ये मांडलेला, की कलाकारांनी सुद्धा अत्यंत गांभीर्याने आपली कला सादर केली पाहिजे, तरच आपल्याला अधिकार उरतो ना प्रेक्षकांना जाब विचारण्याचा. जर तुम्हीच विनोदी नाटक आहे, टिवल्या बवल्या करताय, तुम्हीच विंगेतल्या आपल्या सहकलाकारांबरोबर काही ॲडिशन्स घेताय, तर मग आपल्याला अधिकार उरत नाही प्रेक्षकांना काही बोलायचा. कारण नाटक हे मुळात कलाकार आणि प्रेक्षक या दोघांनी मिळून जिवंत करायचं असतं. सो तुम्ही हे जे सादर केलं ते खूप छान. मला वाटतं प्रेक्षकांच्या बाजूनी पण त्यांना पटेल ही गोष्ट आणि कलाकारांनाही पटेल ही गोष्ट. थँक्यू. तर मंडळी,
हास्याची ही उजळणी अशी चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.